बोंदू अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचे पुरावे. खरातनं पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय. हरणांची शिकार करून कस्तुरी लोकांना विकल्याचाही प्रकार. सरकारी वकिलांचे कोर्टामध्ये धक्कादायक खुलासे. खरात महिलांना धमकी देऊन गुंगीचा औषध पाजून अत्याचार करायचा. बोंदूगिरी तंत्रमंत्र जादूटोणा करत खरातचे महिलांसोबत अश्लील चाळे. चौकशीतून 8 महिलांचे 35 व्हिडिओ मिळालेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत बोंदू खरातची केली पोलखोल. बोंदू खरातचा पोलीस कोठडीमधील मुक्काम वाढला. खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये खरातवर 6 गुन्ह्यांची नोंद. अशोक खरातला मदत करणाऱ्या कुणालाही सोडण्यात येणार नाही. प्रत्येकाची चौकशी होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत ग्वाही. खरातच्या मिरगावातील फार्म हाऊसवर अर्धा तास झाडाझडती. नाशिकमधील फार्म हाऊसची पोलिसांकडून तपासणी. खरातच्या फार्म हाऊसमध्ये पोलिसांना काडतुसं सापडली होती. बोंदू खरातचा आणखीन एक काळा कारनामा उघड. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना खरातकडून तुर्कीच्या एल्विश मधाची विक्री. 1 किलो मधाची बॉटल 9 लाखांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार. पेट्रोल डिझेलचा साठा संपणार या अफवेनं राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा. जळगाव, कोल्हापूर, चंद्रपूरमध्ये पंपांवर मोठी गर्दी. पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. जळगावात सोन्याच्या दरामध्ये 2,000 तर चांदीच्या दरामध्ये 5,000 वाढ. सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,44,200 रुपयांवर तर चांदीसाठी प्रति किलो 2,34,840 रुपये मोजावे लागणार. एसटीच्या अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. बसमध्ये 4 सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन आणि अनाउन्समेंट सिस्टीमचा समावेश. प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार.